जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मोजेकोळे, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे श्री संत गाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मानाचे पहिले महाराष्ट्र केसरी मैदान पार पडत आहे. मित्रांनो, आजच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला होता. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिनजोड किंग मथुर देखील आला होता. तर मित्रांनो, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की आजच्या कोळे मैदानामध्ये सेमीला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या बिनजोड किंग मथुरची हार नक्की कशामुळे झाली ते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सेमीला बकासूर व मथुरची हार नक्की कशामुळे झाली ते. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गाडी ही सेमी क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 1 मधून लागली होती. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या बिनजोड किंग मथुरची गाडी देखील सेमी क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 1 मधून लागली होती. तर मित्रांनो, बकासूर व मथुरचा सेमी देखील टॉपचाच होता. पण मित्रांनो, आजच्या या कोळे मैदानामध्ये सेमी क्रमांक 4 मध्ये बकासूरची हार झाली आहे. तसेच मित्रांनो, सेमी क्रमांक 5 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या मथुरची हार झाली आहे. तर मित्रांनो, आजच्या या कोळे मैदानामध्ये ज्या गाड्या पब्लिकच्या कडीने पळत आहेत त्यांना पराभव स्वीकारावा लागत आहे. याचं कारण म्हणजे आजच्या या कोळे मैदानामध्ये पब्लिक जास्त प्रमाणात आली आहे आणि ज्या गाड्या पब्लिकच्या कडेने लागत आहेत त्या गाड्या थोड्या दबकत पळत आहेत. त्यामुळे आजच्या कोळे मैदानामध्ये ज्या गाड्या पब्लिकच्या कडेने पळत आहेत त्यांना पराभव स्वीकारावा लागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेठ ढुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरची गाडी देखील सेमी क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 1 मधून लागली होती. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरची गाडी देखील सेमी क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 1 मधूनच लागली होती. मित्रांनो, बकासूर व मथुर तास क्रमांक 1 मधूनच पाळले होते. मित्रांनो, या तास क्रमांक 1 मधून पाळलेल्या गाड्यांचा पराभवच झाला आहे. याचं कारण म्हणजे आज पब्लिक जास्त असल्यामुळे आज गाड्यांना पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळत नाही. गाड्या थोड्या दबकत पळत आहेत. त्यामुळे आज सेमी क्रमांक 4 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची हार झाली होती. तसेच मित्रांनो, सेमी क्रमांक 5 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बिनजोड किंग मथुरची देखील हार झाली होती. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.